नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांची तुमच्या आवडत्या हरीश लातूरकर अकॅडमी या प्ले स्टोर ऍपमध्ये मी सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहोत लसावी मसावी या घटकाचा नवनीत स्वाध्याय क्रमांक 7 बघत आहोत. ओके, त्यातला हा 15वा प्रश्न आहे. 2 ते 10 पर्यंतच्या कोणत्याही संख्येने भागले असता बाकी एक उरेल अशी लहानात लहान संख्या कोणती? ओके, म्हणजे एक नंबर आहे, त्या नंबरला 2 to 10 म्हणजे 2 ते 10 पर्यंतच्या कोणत्याही संख्येने भागलं, कोणत्या एखाद्या नंबरला, ऑप्शन मधल्या एखाद्या नंबरला, तर रिमाइंडर काय उरला पाहिजे? रिमाइंडर ऑलवेज 1 उरला पाहिजे, अशी संख्या शोधायची आहे. मग असं करण्यासाठी काय करायचं बघा, याचा अर्थ 2 ते 10, 2 3 4 5 6 7 8 9 10 या सर्व संख्येने त्या संख्येला भाग जात असणार आहे. आणि त्या संख्येला भाग जातो म्हणजे ती संख्या या सर्व संख्येच्या मल्टिपल मध्ये असणार आहे. तो जो लोएस्ट थोडस दिसत नाही, थोडे हा, त्याचे लोएस्ट कॉमन मल्टिपल आहे. जो लोएस्ट कॉमन मल्टिपल आहे तो लोएस्ट कॉमन मल्टिपल मग काढायचा आहे. ठीक आहे, लघुत्तम सामायिक विभाज्य काढायचं. त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? 2 ते 10 पर्यंतच्या सर्व संख्यांची काय करावं लागेल? लसावी काढावी लागेल. 2 3 4 5 6 7 8 9 10 याची लसावी काढूया. पहिल्यांदा 2 भाग घालतोय. बे 3 ला 3, बेदुनी 4, 5 ला 5, बेत्रिके 6, 7 ला 7, बेचोक 8, 9 ला 9, बेपंच. ओके, आता 3 भाग घालूया. अजून 2 भाग जाईल. अजून 2 भाग घालूया. 1 ला 1, 3 ला 3, बे 5 ला 5, 3 ला 3, 7 ला 7, बेदुनी 4, 9 ला 9, 5 ला 5. ओके, आता 3 भाग घालूया. 3 1 ला 1, 3 1 जा 3, 1 ला 1, 5 ला 5, 3 1 जा 3, 7 ला 7. सर तिथं 9च्या खाली 3 येणार ना? कुठे बेटा? 5च्या शेजारी तो जो 9 आहे ना त्याच्या खाली 3 9 येणार ना? बेत्रिके 6, बेत्रिके 6 ना. इथं 2 भागले, 3 ला 3च येणार ना प्रणाली. अच्छा, मला वाटलं काय तुम्ही तिथं 3 भाग घालवला. नाही 2 घातलंय सर मी. 2 घातलं मग 3 घातलं. ओके, 9. इथं हा, इथं 3 भाग जाईल बघा. 3 3 जा 9 येईल. 3 3 जा 9. पहिला वेळ आता 5 आहे, डबल भाग जाणार. 5 ने भाग घालू, संपला विषय. मग सगळे निघतो यांचं लगेच. 1 1 1, 5 1 जा 5, 1 7 2 3 1. ओके, 7 2 3 काय सहमूळ संख्येत, त्याचा काही विषय नाही. लसावी काढूया. हा, लसावी LCM लसावी बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 7 गुणिले 2 गुणिले 3. ओके, हा, आता बघा मुलांना याचं काय करायचं, याचा गुणाकार करूया. ओके, बघा, बेदुनी 4, 4 त्रिके 12, 12 पंचे 60 गुणिले 7 दुनी 14, 14 त्रिके 42, 7 टू जा 14, 14 3 जा 42. 69 मल्टिप्लाय करूया. 0 ला 0, 6 2 जा 12, कॅरी 1, 6 4 जा 24 प्लस 1 25. 252. हा LCM आला, परंतु याला भागलं की बाकी एक उरली पाहिजे असं म्हणतात. काय करायचं? फक्त प्लस 1 लिहायचं. 2520 प्लस 1 करा म्हणजे तुमचं उत्तर येणार आहे 2521. ओके, तुमचं उत्तर काय येणार आहे 2521. ओके, सर हा बोल पार्थ. हा, सर मी वेगळ्या पद्धतीने केले. बर, तुझं उत्तर हे चालेल का? हो सर, याच्यात काय केले मी, प्रत्येक अंक ऑप्शन मध्ये इवन आहे. म्हणजे जर दोन्ही भाग दिला तर अरे नाही बाकी ना, आपण याच्यामध्ये प्लस 1 करावं लागेल. उरते. प्रत्येक ह्याच्यामध्ये प्लस 1 करून करावं लागेल. याच्यामध्ये -1 -1 हो सर. -1 करावं लागेल तुला प्रत्येक ह्याच्यामध्ये. -1 -1 केलं तर ते निघून जाईल ते. ओके, चालतंय, काही हरकत नाही. पण सोडवायची पद्धत मी सांगितली, अशा पद्धतीने सोडवावं लागतं. तू काढला असेल ऑप्शन वरून, चालेल, काही हरकत नाही. हर्षा गंभीर डाऊट आहे विचारा. सर डाऊट नाहीये पण क्लिअर दिसत नाहीये.
बाकीच्यांना क्लिअर दिसतंय ना सगळ्यांना? शेवट नेटवर्क कमी असेल बघ. बाकी सगळ्यांना क्लिअर दिसतंय मुलांना? हो हो सर फक्त व्हिडिओ बंद करून बघ बरं, क्लिअर दिसतंय का बघ बरं, व्हिडिओ बंद करून. आता दिसतंय क्लिअर? हर्षा, नाही सर. नेटवर्कचा इश्यू आहे तुझ्याकडे, नेटवर्क मध्ये ये मग, हा? बाकी सगळ्यांना क्लिअर दिसतंय. ओके. ओके सर. हा. ओके. युट्यूबला टाकतो लाईव्ह, युट्यूबला पाहते का? मग युट्यूबला कमीच दिसेल. हा सर. हा. हम्म. हा. हम्म. हम्म. बर. ओके. हा. हम्म. चान्सेस किती आहेत? लागायची शक्यता आहे. जागा जास्त निघाल 24 जागा जास्त निघावं लागतं. नाही लागणार, मार्क क्लिअर येते यावर्षी खूप मार्क येतो. बुक काय स्वस्त डेट तुमचे असतात ना, 1 ते 5 असतं ना. भेट जरा असतं. हो. मला 149 मार्क मला ह्या गोष्टी, 149 मार्क येते मला ह्या गोष्टी. 128 मार्क मेरिट कमीच होतं सर. सगळ्यांना मार्क कमी होतो. सगळ्यांना मार्क जास्त आहेत ना तू. मला 149 मार्क येत परत मला. जास्त नाही मार्क येत त्याचा 2 मार्क. हो सगळ्यांनाच मार्कायचं पॅटर्न माहीत जातं सगळ्यांना, सगळ्यांनी तयारी केली, सगळ्यांना चांगलं. भुजबळ साहेबच्या बायकोला 132 मार्क, 134 मार्क. तिला बघा रे तुमचा चालतं मी तासामध्ये सर बरोबर असं. आता बघा बोला काय दिली इथं माहितीये का? तर समान रुंदी असलेल्या 2 आयताकार मैदानाचे क्षेत्रफळ आहे. अनुक्रमे 1541 व 749 आहे. तर मैदानाची रुंदी किती? आता बघा, तर रुंदी समान आहे. रुंदी कशी आहे? समान आहे. ओके. याचा अर्थ आता क्षेत्रफळ म्हणजे काय असते बघा. इंग्लिश मीडियम क्वेश्चन आहे का तुमच्या बुकमध्ये? हा, इंग्लिश मीडियमचे स्टुडंट नसेल तुम्ही क्वेश्चन समजा आहे ना? आहे सर. हा ओके ओके. हा आता बघा मुलांना काय करायचं, तर ही जी एरिया जो असतो, एरिया काय असतो? एरिया इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ. आता एरिया डिफरंट आहे प्रत्येकाचा. एकाचा 1541 आहे आणि एकाचा 759 आहे. एरिया डिफरंट आहे. याचा अर्थ लेंथ डिफरंट असणार आहे, ब्रीथ म्हणजे रुंदी सारखी असणार आहे. रुंदी किती असू शकते जास्तीत जास्त? तर या 2 संख्यांचा एचसीएफ, या 2 संख्येचा एचसीएफ, या 2 संख्येचा मसावी म्हणजे रुंदी असणार आहे. ओके. या 2 संख्येचा एचसीएफ, या 2 संख्येचा मसावी म्हणजे रुंदी असणार आहे. ओके. आता बघायला कोणत्या संख्येचा भाग जाऊ शकतो? मला थोडं पडतंय का? 5 आणि 1 4, 4 आणि 4 8, 1 9, 9 भाग जाऊ शकतो. 7 आणि 5 12, 12 आणि 9 21 म्हणजे ह्याला 3 भाग जाऊ शकतो. 23 ना होते ना. 7 आणि 5 12, 12 आणि 9 21 ना. हा 3 भाग करते आपण. असं डायरेक्ट नाही घालायचं, माहिती आहे म्हणून. आता ज्या पोराला काहीच माहित नाही त्याला कसं सोडवायचं, तर त्या पद्धतीने आपण सोडवूया. ओके, त्याला काहीच येत नाही त्याला. ओके. 3 भाग देतो मी. 3ची स्टडी आपल्या गेली. मी 3ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट चेक केली. 5 प्लस 1 6, 6 प्लस 4 10, 10 प्लस 1 11. हा 3 ने डिवाइड होत नाही. ओके बरोबर आहे. मग आता इथे 3 ह्याला 3 होत नाही. आता ऑप्शन नुसार जाऊया. ऑप्शन कोणता लहान संख्या आहे? 23 लहान आहे, 23 ने भागवूया. ओके. 23 ने बघा कितीचा भाग दिसतोय. ऑप्शन नुसार आपल्याला जावं लागेल. ओके. 23 ने मी भाग घातलं, पण 23 ने भाग कितीचा भाग 23 पारा येतो 23चा कोणाला? हा कितीचा भाग देईल बघा 23. 23 5 जा 115 येतं. 26 7 जा किती येतं बघा रे? 26 7 जा 106. 100
6 जा बघा 6 3 जा 18 कॅरी 1 6 2 जा 12 प्लस 1 13 138 येतं 23 6 जा 138 आला. ओके आपण सबट्रॅक्शन करूया 14 मायनस 8 6 राहिला कॅरी वापस दिला 4 मायनस 3 1 म्हणून घेतलं 1 किती वाजला तरी 9 चा वाजता येईल का? हा 9 चा वाजता येईल 23 9 चा 9 7 चा हा 23 7 चा 161 याचा अर्थ रुंदीचं 23 असेल त्याची लांबी काय असणार आहे 67 असणार आहे 23 759 ला पण आपण भाग करूया 23 ला आपण काय करूया 759 ला पण भाग करूया बघा किती वाजता येईल 23 3 चा किती येतं 69 23 3 चा 69 ओके रिमाइंडर काय राहिलं 6 म्हणून घेतलं 69 23 3 चा 69 ओके चला 69 आता 67 ही कशी संख्या आहे प्राईम नंबर आहे का ओके हा प्राईम नंबर आहे हा म्हणजे को प्राईम नंबर झाली को प्राईम त्याचे फॅक्टर्स पडत नाहीत ठीक आहे त्यामुळे याचा मसावी काय आला 23 आला. मग बघा विद्यार्थी जर एरिया जर 1541 असेल तर त्याची रुंदी असणार आहे 23 आणि त्याची लांबी असणार आहे 67. एरिया जर 759 असणार आहे तर त्याची रुंदी असणार आहे 23 आणि लांबी असणार आहे 30. या पद्धतीने मसावी काढायला येऊन जातं. ओके समजतंय हे उत्तर आहे हा सारा काय डाऊट आहे का उत्तर सांगायचं लो हँड करा उत्तर घ्यायचं असतं तर डाऊट असेल तर विचारायच्या मध्ये हा मसावीच काय काढायची इकडे बघा आता याचे एरिया डिफरंट आहेत दोन्हीचे एरिया डिफरंट आहेत दोन्हीचे क्षेत्रफळ डिफरंट आहे. तुम्हाला काय विचारले समान रुंदी असलेल्या म्हणजे तुम्हाला माहिती रुंदी काय ते सारखी येणार आहे हा मग रुंदी कोणती सारखी येणार आहे तर कोणती रुंदी सारखी येणार आहे हा तर मग आपण लांबी डिफरंट येणार आहे तर ह्याचा मसावी काढा म्हणजे जास्तीत जास्त रुंदी आपल्याला मिळून जाते. हा म्हणजे समजा ह्याचं तुम्हाला विचारलं असतं समजा याची समान लांबी मधलं असतं या प्रॉब्लेम मध्ये या गणितामध्ये जर समान लांबी मधलं असतं हा तरी पण मसावीच काढायला लागलं असतं तुम्हाला लांबी येण्यासाठी समान लांबी मधलं असतं ओके हा लहान संख्येने तर ते डिवाइड होत नाही ना मग मूळ संख्या बघायच्या समजा जर डिव्हिजिबिलिटी टेक्स अप्लाय होत नाही तर प्राईम नंबर चेक करायचे 13 17 19 23 हा 29 हे प्राईम नंबर चेक करायचे मूळ संख्या जात नसेल तर 3 ने जात नाही 9 न जात नाही 7 न चेक करायचे 7 न 11 न 13 न असं चेक करायचं हा अर्णव. तर तुमची स्क्रीन स्पष्ट दिसत नाही. अरे दिसते का स्पष्ट स्क्रीन माझी आज काय होईल आज दिसत नाही हा दिसते ओके हा दिसतंय ओके काल दिसतंय मला हा नेहमीप्रमाणे स्क्रीन आहे काही बदल नाही आहे स्क्रीन मध्ये ओके हा चला थोडस अंधुक दिसत असेल फेंट तर मी थोडं मोठा फॉन्ट वापरतो ओके दिसतंय यार दिसतंय हा हा चला पुढे पण जाऊया ब्लॅक जर घेतलं ना तर अजून चांगलं वाटतं तुम्हाला काही नाही ह्याला चांगलं दिसतं ब्लॅकला हो सर तुम्ही मागच्या वर्षी याच्यावर शिकवायचे हा ब्लॅक मध्ये शिकवतो नेक्स्ट ब्लॅक घेतलं की आमच्या घरातलं काय ते पण दिसतं तुम्हाला पुढे काय ते चला नेक्स्ट क्वेश्चन अरे पीडीएफ किधर गई मेरा प्रॉब्लम विथ फाइल अरे यार प्रॉब्लम विथ फाइल म्हणते रे बापरे काय फेल होतं हा ऐंशी टीव्हीचं स्टोरेज आहे हा आता बघा हा प्रश्न सुटला असेल हा प्रश्न जो आहे हा प्रश्न आणि हा प्रश्न सारखाच आहे 15 आणि 17 ओके 15 प्रश्न सारखाच आहे त्याच पद्धतीने मी स्किप करतो. आता बघा हा प्रश्न पण सारखाच आहे दोन संख्या 6x 7x मसावी 6 सोडून दाखवायचा हा प्रश्न बर सोडून दाखवतो हा प्रश्न 17 सारखंच की प्रत्येक एक अंकी मूळ संख्या 2 5 7 असं घ्यायचं वरचा प्रश्न आहे ना एक अंकी मूळ संख्या घ्यायची 2 5 7 यांचं लसावी काढायचं आणि +1 करायचं
बरोबर तो कशी सोडवायचा? दोन संख्या 6x गुणिले 7x, त्यांचा मसावी 6 आहे, लसावी 252 आहे, तर एक्स किती? आता तुम्हाला एक सूत्र मी काल दिलं होतं बघा. काय दिलं होतं रे? HCF इंटू LCM, HCF इंटू LCM, HCF इंटू LCM. अर्णव दिसते का क्लिअर? अर्णव, हो सर. हा, HCF इंटू LCM बरोबर प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स काय हे 6 इंटू 7x आहेत. प्रोडक्ट ऑफ टू नंबर इथे डायरेक्ट नंबर असलेले. ओके, HCF किती आहे? मसावी किती आहे? 6 आहे. लसावी किती आहे? 252 आहे. ओके, याचा गुणाकार काय तो? 6 42, 42 एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर, एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर येतं. ओके, 6 गुणिले 252 भागिले 42 बरोबर एक्स स्क्वेअर. ओके, आता बघा इथे सोडूया. 6 1 जा 6, 6 7 जा 42, 6 7 42, 7 252 ला भागवूया. 7 1 7, 7 2 14, 7 3 21. ओके, 21 उरले 4, 7 42, 36. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 36. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड, दोन्ही बाजूचा वर्गमूळ घेऊ. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड, दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्या. एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट घेतलं एक्स आलं, 36 स्क्वेअर रूट घेतलं 6 आलं, एक्सची व्हॅल्यू काय आली? 6 आली. परीक्षेत तुम्हाला विचारले काय? तर एक्सची व्हॅल्यू विचारते. उत्तर काय येणार? ऑप्शन नंबर 4 येणार. ऑप्शन नंबर 4. हा पण तो 42 डिवाइड हा सांगतो नाही, हे 42 इंटू एक्स स्क्वेअर मल्टिप्लाय होतं, इक्वलच्या लेफ्ट हँड साईडला आलं, डिवाइड झालं. लिहून घ्या, लिहून घ्या. उत्तराची लोअर हँड करा. डाऊट असेल तर विचारायच्या मध्ये. आजचा लसाई मसाईचा जास्त टॉपिक दिवस लास्ट टॉपिक आहे बरं का. हा ओजस डाऊट आहे. ओजस, हा सर आपलं 42 कसं आलं? 42. हा 6 इंटू 7, 6 7 जा 42. हा सर एक वर्ग 36 म्हणजे ते 36चा वर्ग काढायचा का? नाही, एक्सचा वर्ग 36, एक्सचा स्क्वेअर 36, ह्याचं स्क्वेअर रूट घेतलं, याचं वर्गमूळ घेतलं, एक्स स्क्वेअरचं वर्गमूळ एक्स आलं, 36चं स्क्वेअर रूट 6 आलं. या पद्धतीने. हा डाऊट आहे का अर्णव गायकवाड? ओजस लोअर हँड करा डाऊट नसेल तर. हा समर्जित, तर 7.2 मधलं 9 नंबर क्वेश्चन कळलं. कोणत्या क्वेश्चन वाच बरं. The HCF of two number is 1/6. क्वेश्चन वाच ना. हा 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 एक ही का? 22. हा वाच ना. हा अरे रे रे, ये क्या हुआ? बघा पुढला प्रश्न आहे. दोन संख्यांचा मसावी हा लसावीच्या 1/6 आहे. ओके, हा प्रश्न इंग्लिश मिडियमच्या बुकमध्ये आहे. इंग्लिश मिडियम विद्यार्थी तुमच्या बुकमध्ये हा क्वेश्चन बघा. ओके, काय म्हटलंय? मसावी व लसावी काय म्हणते बघा. मसावी हा लसावीच्या 1/6 आहे. समजा एलसीएम, एलसीएम जर एक्स असेल, एलसीएम जर एक्स असेल, तर एचसीएफ काय असणार आहे? एचसीएफ म्हणजेच मसावी हा काय असणार आहे? हा x/6 असणार आहे. किंवा त्याला असं म्हणता येईल, आपल्याला असं म्हणूया त्याला एक्सच्या 1/6 म्हणजेच x/6. ओके, आता एक नंबर दिलाय, तर दुसरी नंबर तुम्हाला काय करायचं? शोधायचं आहे. बघा, एक्स इंटू हे लसावीवर सूत्र लिहित नाही, सूत्र पाठ झालं असेल. लसावी गुणिले मसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार. हे सूत्र सगळ्यांना पाठ झालं असेल. झाले सगळ्यांना पाठ? तन्मयी साबळे पाठ झाले हे सूत्र? तन्मयी साबळे. ओके, लसावी गुणिले मसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार. हा मग एलसीएम एक्स आहे, मसावी एक्स अपॉन ए बाबा, पॅनल बंद केलं आमच्या स्त्रीनं. आगाऊपणा केलाय, आगाऊ पांड्यानं पॅनलच बंद केलाय. आता सगळं गणित आपल्याला पहिल्यापासून शिकवावं लागेल. हे आगाऊ पांड्या, तुला मार दिला पाहिजे. लाज नसल्यासारखं बंद केलं, बंद केलं, बंदच केलं. हा
पॅनल चालू होईपर्यंत आपण थोड्याशा गप्पा मारूया. अभ्यास काय म्हणतो तुमचा? अभ्यास आहे ना? हा, मी ऍपच्या टेस्ट सिरीज मध्ये एक 300 मार्काची पीडीएफ 2-3 दिवसात देणार आहे. घटक वाईज आहे. घटक वाईज पीडीएफ आहे. ऍपच्या टेस्ट सिरीज मध्ये देणार आहे. सगळ्यांनी ऍप मधली टेस्ट सिरीज बाय करा. स्कॉलरशिपची 7वी स्कॉलरशिपची पण बाय करा आणि एनएमसी पण बाय करा. ओके, एनएफसीच्या ह्याच्यामध्ये हा तिथले प्रश्न वेगळे टेस्ट सिरीज मध्ये तुमची इच्छा. ओके, हा, तर ऍप मधली टेस्ट सिरीज बाय करा सगळ्यांनी. ऍप मधले टेस्ट सिरीज पेमेंट ऍपमध्येच करायचंय. पीडीएफ येते 1-2-3 दिवसामध्ये. आल्यानंतर मी तो अपलोड करणार आहे. ऍपमध्येच अपलोड करणार आहे. कारण ती पीडीएफ मी शेअर करू शकत नाही व्हॉट्सअपला. कारण ती जे केलं तर मला ती गुन्हा दाखल होईल मला माझ्यावर. कारण ती शेअर करायची नाहीये पीडीएफ. फक्त ऍपमध्ये पण काय देतोय ते तुमचा सराव हा म्हणून देतोय. माझं काही वेगळं नाहीये, पण ते टेस्ट सिरीज मध्येच देणार आहे मी, बरं का. त्यामुळे टेस्ट सिरीज जर कोणाची बाय करायची राहिली असेल तर टेस्ट सिरीज बाय करून घ्या. ओके, तुम्हाला सरावाचा व्हावा म्हणून मी देतोय. हा, तर त्यामुळे हे करून घ्यायचंय. हा, लोअर हँड कशाची रेज हँड लोअर हँड करा. आहे सेव आहे. चला, अरे ही इमेज गेली, पण इमेज गेलेली आहे. क्वेश्चन सेव आहे पण इमेज गेली. काढतो इमेज आता बरोबर. सेंट तुझ्या शाळेत काय असलं प्रत्येक वर्गात? नाही, प्रत्येक वर्गात नाही. जेव्हा वर बांधले नवीन बनलेल्या नाही, देशमुखकडूनच भेटणार आहे. नाही, ते गेल्या गेल्या वर स्कॉलरशिपला जातात. अरे हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन घेऊया स्क्रीनवर एकदा. हा, बघा, एलसीएम एक्स आहे, लसावी एक्स आहे. मसावी एक्स इंटू 1/6 एक्स इंटू 1/6 बघूया. 1/6. ओके, मग काय करायचं, तर लसावी एक्स आहे. मसावी किती आहे? x/6 आहे. बरोबर, दोन संख्याचा गुणाकार. एक संख्या 15 आहे. दुसरी संख्या माहित नाही, त्याला वाय समजलो. दुसरी संख्या मला माहित नाही, त्याला मी वाय पकडले. काय पकडले? वाय पकडले. आता बघा, एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर, एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर. बरोबर आहे. हा, पुढं मसावी 5 दिलाय रे. मसावी 5 दिलाय आपल्याला. हा, मसावी 5 दिलेला आहे. एक मिनिट, मसावी दिलाय, मी बघितलं नव्हतं मसावी, परत करावं लागेल. हा, लसावीच्या 1/6 पट आहे मग मसावी. ओके, बरं, भारताचं काढूया व्यवस्थित पहिल्यापासून. दोन संख्यांचा मसावी हा लसावीच्या 1/6 आहे. बर, मसावी काय आहे? लसावीच्या 1/6 आहे. म्हणजे मसावी काय आहे? मसावी हा लसावी एक्स आहे, तर त्याच्या 1/6 पट आहे. ओके, जर मसावी 5 दिला असेल, मसावी 5 दिलाय, एक्सची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करूया. x/6 एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. 6 × 5 क्रॉस मल्टिप्लाय करूया. 5 × 6 बरोबर x. 5/6 30. एक्स काय आला? 30 आला. लसावी काय आली तुमची? 30 आली. लसावी 30 आली, मसावी 5 आली. आता एक संख्या तुम्हाला माहित आहे. ओके, लसावी 30, मसावी 5, एक संख्या 15, दुसरी संख्या y. सोपं आहे. आता 30 × 5 डिवाइड बाय 15 इज इक्वल टू y. 5 1 5, 5 3 15, 3 1 3, 3 10 30. y चं काय आलं? 10 आलं. दुसरी संख्या काय असणार आहे? 10 असणार आहे. काय असणार आहे? 10 असणार. ऑप्शन नंबर 3. कळतंय? समर्जित हो, सर. कदम. ओके,
सगळ्यांना समजले? अक्षरा समजले का झोपलीस? हा, ते आज कोणतरी नवीन मुलगी आली, पौर्णिमा खाडे. तुला सांग क्लास जॉईन करायचं, लिंक पाठवली, तिने काही मेसेज बघितला नाही वाटतं. हा, ग्रुपला पण ऍड केली तुला. अक्षरा ओगल मोगले. अजून शाळेत एवढी मैत्रिणी असेल तर सांग त्यांना. हा हा, तीर्था पवार, डाऊट असेल तर विचार. सर तिथं 5 कसं घेतलं? 5 दिले, जर मसावी 5 असेल, प्रश्नात दिले 5. हा. ओके, लिहून घ्या. आता अजून राहिलेले प्रश्न तुम्ही घरी सोडवा आणि जे सोडत नाही ग्रुपला पाठवा. ग्रुपला कोणी तुम्हाला सोडून पाठवेल. जसं काल कमलन पाठवतं, दोघा तिघांनी सोडून पाठवलं बघा. हा, समजतं का? मग पाठवलं उत्तर. दर्शन व्हिडिओ का पण केला? दर्शन दे रे, तुझं दर्शन दे ना, तर शिर्डीला येतो मी दर्शन घ्यायला तुझं. हा, पप्पाची तब्येत बरी आहे का दर्शन? हो सर. ओके. हा, डाऊट आहे हर्षा? हा, सर तिथं मसावी 7.6 लिहिलंय ना? मसावी 7.6 आहे ना? कुठे 7.6? सर कॅमेरा कॅमेरा कसं काय कॅमेरा हलवला? बंद करू हर्षू, का? रिमोट कुठे आहे? रिमोट तिच्या हातात होता आता. अरे येडी. आमच्या हर्षूने कॅमेरा हलवला, पोराने माईक बंद केला, ह्यानं कॅमेरा हलवला. दोघे आगापणे करायली. तर त्याला कधी येतं क्लास संपतो असं वाटतं. झालं, एक 8 दिवसात क्लास आपण शिफ्ट करतोय वरी. कसं काय आलं? झालंच नाही किंवा चालूच नाही का ring? एक मिनिट, कॅमेरा बंद करून मी चालू करतोय. कॅमेरा बंद करे, चालू. कसं आगापणा करणार होता तुम्ही? म्हणजे आज 3-4 प्रश्न झाले. कॅमेरा बंद करून चालू करतोय. चालू होईल, एक मिनिट. ओके, झाला सेट? हो सर. ओके. ओके. अरे आला, हा. चला, पुढला प्रश्न घेतो. पुढला कोणता प्रश्न आणणारे सांगा? 25. 25. हा, 25वा प्रश्न बघूया. 24 पासूनची काय ट्रिक आहे का? हा, सब- नंबर समसंख्येचा मसावी 2 असतो. सर मी हा हा, ही जी संख्या ही सोडून दाखवतो. ह्या 24वा प्रश्न सोडून दाखवतो. समज मला 24 मध्ये 2 प्रश्न राहिलेत ना आता. हा, दोन्ही प्रश्न सोडून दाखवतो. 24 आणि 25. हा ट्रिक आहे. आम्ही मल्टिप्लिकेशन करून काढलं म्हणजे हे सांगा. प्रत्येकीचा बघा, हा तिकडे काढलं मी आपण. हा, बघा, आता हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. 2 क्रमवार समसंख्यांचा लसावी 544 आहे, तर त्या संख्या कोणत्या? ओके, त्या संख्या कोणत्या असं म्हटलं. आता क्रमवार समसंख्या, कोणत्याही 2 क्रमवार समसंख्या घ्या, त्यांचा मसावी काय असतो? 2 असतो. काय असतो? 2 असतो. लक्षात ठेवायचं. कोणत्याही 2 क्रमवार समसंख्यांचा मसावी काय असतो? 2 असतो. एव्हरी कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर हॅव HCF 2. लिहून घ्या वाक्य लिहून घ्या. वाक्य लिहून घ्या. एव्हरी कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर हॅव HCF 2. प्रत्येक क्रमागत समसंख्यांचा मसावी 2 असतो.
प्रत्येक क्रमागत समसंख्यांचा मसावी 2 असतो आणि क्रमागत संख्येचा मसावी किती असतो 1. क्रमवार असतील तर 1 असतो, समज असतील तर 2 असतो. ओके. हा, मग आता बघा, आता सोपं झालं तुम्हाला. ओके. मसावी क्रमवार समसंख्या मसावी 2 कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर एचसीएफ इज इक्वल टू 2. एचसीएफ माहित आहे, एचसीएफ 2 आहे, एलसीएम 544 आहे. ओके. तर त्या दोन संख्या कोणत्या असं विचारले तुम्हाला. माझं आपलं कालचं सूत्र आहे बघा, काय लसावी भागिले मसावी ना, आठवलं का मला. लसावी एलसीएम लसावी भागिले एचसीएफ भागिले मसावी बरोबर 2 असामायिक अवयवांचा गुणाकार. 2 असामायिक अवयवांचा गुणाकार. प्रोडक्ट ऑफ 2 अनकॉमन फॅक्टर. ओके. प्रोडक्ट ऑफ 2 अनकॉमन फॅक्टर. लसावी किती आहे, लसावी दिले 544, मसावी किती आहे 2 आहे. जरा भाग घाला. 2 2 2 जा 4, 1 2 7 जा 14, 2 4 जा 2 जा 4, 272. काय आलं 272 आलं. 272 चे असे फॅक्टर्स पाडायचे ते काय असले पाहिजेत, एकमेकांचे कोप्राईम नंबर असले पाहिजे. काय असले पाहिजे, एकमेकांचे कोप्राईम नंबर. 272 काढा, 272 4 नंबर होतो का, 4 नंबर भाग 4 4 6 जा 24, 4 से 24 उरले 3, 4 4 4 7 28, 4 8 32 परत 4 न. ओके. 4 1 4 उरले 2, 4 7 28. बघा 60 आणि 70 आहे का. ओके. असामायिक अवयव आले. असामायिक अवयव काय काढले बघा, 4x4 कॉमन फॅक्टर 4x4 म्हणजे 16 आणि हे काय आहे 17. ओके. काय विचारले तर त्या संख्या कोणत्या, लहान संख्या काढायची. लहान संख्या 16 गुणिले 2 मसावी. लहान असामायिक अवयव गुणिले मसावी 16 टू जा 32. स्मॉल नंबर 32 आला. आहे का ऑप्शन मध्ये, आहे बघा ऑप्शन नंबर 4 मध्ये. ओके. मोठा नंबर गुणाकारात काय बेटा, त्या संख्या गुणाकारात असतात नाही, एलसीएम आणि एचसीएफ भागिले कामन केलं. नाही हे सूत्र वेगळं आहे बेटा. ते गुणाकाराचं सूत्र वेगळं, हे सूत्र वेगळं आहे. हे सूत्र आहे एलसीएम भागिले एचसीएफ, लसावी भागिले मसावी 2 असामायिक अवयवांचा गुणाकार. ते असामायिक अवयव कोणते, 544 भागिले 2 केलं 272 येतं. मग ते अवयव कोणते, 16 आणि 17 ते अवयव 2. 272 अवयव पडून मी काढलं. कळलं का बेटा. हा सर. तिथं 16 आणि 17 घेतलं. असामायिक अवयव कोप्राईम नंबर पाहिजे ते आपल्याला. ओके. हा, म्हणून 16 17 घेतलं. बघा लहान संख्या, हा स्मॉलेस्ट फॅक्टर मल्टिप्लाय बाय एचसीएफ, हा. तर लहान असामायिक अवयव गुणिले मसावी बरोबर लहान संख्या. मोठा असामायिक अवयव गुणिले मसावी बरोबर मोठी संख्या बरोबर 32. तर काय आलं 32 आणि 32. ट्रिकनं सोडवायचं एक्झाम्पल आहे, गुणाकार करून सोडवायचं एक्झाम्पल नाही. ओके. समजले सगळ्यांना, लिहून घ्या. आता ह्याला लसावी एवढा दिवस लागला, आता तुम्हाला गुणोत्तर प्रमाण घातांक घ्यायला पण भरपूर वेळ लागेल ना तुम्हाला. पुस्तक 27 पुस्तक आहे कोणाकडे स्कॉलरशिपचं, 27 नाही येते कोणी. चला लास्ट एक्झाम्पल करून बघूया. लिहून घेतलं हे, लिहून घ्या. राज घोरपडे माईक म्यूट कर बेटा. राज घोरपडे. सर हा बोल. सर मला एक प्रश्न कळला नाहीये. कोणता प्रश्न, ग्रुपवर पाठवलाय. आता पाठवलाय, नाही काल पाठवलाय. कितवा नंबर आहे तिचा. यातला नाहीये, दुसऱ्या पुस्तकातलाय. बर. ते ग्रुपला सोडून पाठवतो वाटतं कोणतरी, ते नाही काय तुला. चला घ्या.
दोन संख्यांचा मसावी लिहून घ्या प्रश्न. दोन संख्यांचा मसावी. दोन संख्यांचा मसावी. दोन संख्यांचा मसावी 6 असून लसावी. सोपा आहे बरं का. या आता जो प्रश्न सोडवला ना आपण, आता जो प्रश्न सोडवला आता जस्ट त्याच पद्धतीचा प्रश्न आहे बरं का. लसावी 72 आहे. 72 आहे. लसावी 72 आहे. त्या संख्या 3 जसे 4 प्रमाणात आहेत. त्या संख्या 3 जसे 4 प्रमाणात आहे. आहे काय? हा ग्रुपवर हाच प्रश्न पाठवलेला. 3 जसे 4 प्रमाणात आहेत. तर त्या संख्या कोणत्या? हाच प्रश्न आहे का? ग्रुपला पाठवलेला हो आहे हा प्रश्न. सोपा प्रश्न आहे हा. आता मसावी 6 आहे. आता संख्या माहिती आहे का नाही? प्रमाण माहिती आहे, रेशो माहिती आहे. रेशोचं माहिती आहे ना, तर जी लहान संख्या येते 3x असणार आहे, मोठी संख्या येते 4x असणार आहे. ओके, समजते बेटा? लोअर हँड करा उत्तराचे. उत्तर आले असते सगळ्यांना. लोअर हँड करा. लहान संख्या 3x पकडायचं, मोठी संख्या येते 4x पकडायचं. हिमांशू चौधरी माईक म्यूट कर बेटा. हिमांशू चौधरी. हिमांशू, घरातला आवाज येतो तुझ्या ऐकून. ओके, झोपी गेलाय का? हा, आता बघा, मग लहान संख्या 3x, मोठी संख्या 4x आहे. मग मसावी 6 आहे. लसावी 72 आहे. दोन संख्याचा गुणाकार 3x गुणिले 4x. सोडवा. 6 गुणिले 72 तसंच ठेवा. 3 4 जा 12. 12 into x square. 6 into 72 divided by 12 is equal to x square. 12 एक 12, 12 एक 72. 6 गुणिले 6 बरोबर 36 बरोबर x स्क्वेअर. x बरोबर काय आलं? 6 आलं. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड, दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊन x काय आलं? 6 आलं. ओके, तर त्या संख्या कोणत्या? पहिली संख्या 3x, 6 गुणिले 3 18. दुसरी संख्या 4x, 4 into 6 20. बरोबर आहे. कळते मुलांना? सोपा एकदम, काय अवघड नाहीये. कळालं का? कुणाचा डाऊट होता हे? कळालं का बेटा? हो सर. डाऊट याच्यामध्ये कुणाला? ओके, लास्ट क्वेश्चन घेऊया आपण आता. लास्ट क्वेश्चन घ्यायचा आहे आपण म्हटलं. सर लिहून घ्यायचं राहिलं होतं. बघा लिहून घ्या. तिला दाखवा. झालं लिहून? बोलतो हे काय तुमचं घेतलं तू अंदाज घे. पर्याय वेळ लागतो ना, सगळे पर्याय चालतंय. नेक्स्ट लास्ट क्वेश्चन तुझ्या सिंग. बघा, रीनाकडे काही फुले आहेत. तिने प्रत्येकी 12 याप्रमाणे फुलांच्या माळा तयार केल्या तर तिच्याकडे 11 फुले उरतात. जर प्रत्येकी 16 याप्रमाणे फुलांच्या माळा केल्या तर 15 फुले उरतात. प्रत्येकी 18 फुलांच्या माळा केल्या 17 फुले उरतात. तर तिच्याकडे कमीत कमी किती फुले आहेत? कमीत कमी म्हणजे लसावी काढायचं. काय काढायचंय? लसावी. कशाचा? या 12चा, नंतर 16चा आणि 18चा लसावी काढायचा आहे. ओके, मी तर सोडवतो बघा. हा इथं कसं सोडवतो सोडवतो. तसंच काढायचं. 12 हा समजा 12, 12, 16 आणि 18 यांचा लसावी काढूया पहिल्यांदा. ओके, 2 2 6 12, 2 4 2 8 16,
2 9 चा 18, 3 2 चा 6, 8 ला 8, 3 3 ला 9, 2 1 चा 2, 2 4 चा 8, 3 ला 3. लसावी LCM. ओके. 2 into 3 into 2 into 4 into 3. 3 to the 6, 6 to the 12, 4 to the 12, 144. कोणती ती संख्या? 144. मी काय म्हटले माहिती का? 144. 12 प्रमाणे फुलांच्या माळा केला तर 11 फुले उरतात. 11 फुले उरायलीत म्हणे तुझ्याकडे. ओके. याचा अर्थ तुम्ही किती एकूण कमीत कमी किती फुलं असतील म्हणजे या पट्टीमध्ये 144 पट्टीमध्ये हा तर 145 फुले केले. एकशे 44 म्हणजे हे करा प्लस करा बरं. 144 प्लस 11 करा बरं. 4 + 1 सर 135. 155. 155. हा अरे हा 4 + 1 5 बरोबर आहे. 4 + 1 5, 4 + 1 5, 1 लावून 155 असतात. काय असणार आहे? 155. हा माझं उत्तर काय? 3 आमचं पण 155 चालेल. 12 या प्रमाणे फुलांच्या माळा केल्या तर 11 फुले उरतात. 16 या प्रमाणे मुलांच्या माळा केल्या 16 नव्हे 9 माळा होती. तर सगळीकडे एक एक उरते म्हणून वजा एक करायचं. काय 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 सगळीकडे एक एक सगळीकडे उरते म्हणून वजा एक करायचं. हा वजा 1 करावं लागेल का? हा वजा 1 केलं. बरं ठीक आहे. 144 बरोबर आहे. वजा 1 केल्यावर बी येतं बरोबर. ते बरोबर आहे, 12 बरोबर मधून आहे, बरोबर 11 आहे, बरोबर आहे. गेले. वजा 1 केलं तरी येतंय. हे बघ, सगळंच गेलं. सगळंच गेलं रे. 144 आता लसावी. ओके. 144 मधून वजा 1 केलं. हा तर ते बरोबर येतं. म्हणजे 143 ला 12 भागलं 11चा पूर्ण भाग जातो ना 11 बाकी उरतं. ओके. 143 ला 16 भागातला तर पूर्ण भाग जातो 15 बाकी उरतात. बघा करून तेच उत्तर का नाही बघा. हे एक मायनस केलं तर उत्तर येणार आहे. ओके. हो म्हणजे सर. बघा 143 ला बघा 143 जर फुलं असतील मी 12 भागवतोय 12 भागवतोय 12 1 12 उरले 2 12 1 12 किती उरले 11 उरले. 11 फुलांच्या माळा तयार होतात 11 फुले उरतात. मी 143 ला काय करतोय 16 भागवतोय. 16 किती भाग जाईल बघा बरं. 16 90 144 सोळी 8 किती 128 का? हा. 128 बघा मुलांना 128 उत्तर 143 मध्ये 128 143 मध्ये 128 बघा मुलांना किती उत्तर बरोबर 15 फुले उरतात बघा. उरतात का 15? हा 15 शिल्लक. हा त्यानंतर तुला दिसत नाही का तुला दिसते. हा नंतर 143 ला आपण काय केलं जर 18 न डिवाइड केलं बघा हा 8 144 बरोबर का? हा 8 7 7चा पूर्ण भाग जातो 8 7 किती 126 बरोबर का? 126 143 143 126 करा बघा काय उरतंय 17 उरतंय का 17 म्हणून -1 करायचं. ओके. फक्त तिथं उलट दिले फक्त आपला दिलेलं चुकवायसाठी तसं केलेलं आहे. कळालं का मुलांनो समजलं का? ओके आपण थांबूया. उद्या परत एकदा नवीन घटक आपण चालू करूया. पुढचा घटक कोणता आहे रे? सर उद्या सायन्सची तास जर असेल ना तर गणिताचा क्लास होणार नाही बरं का? सर हा बोला बेटा. ते पुढच्या प्रत्येक वेळी फ्रॅक्शन्स आहे. प्रत्येक वेळेला 1 वजा करायचं नसतं ना ते म्हणजे माळा जेवढ्या असतील आणि हा हा जेवढी फुलं उरतात त्याच्यातनं म्हणजे 12तनं 11 गेले 1 राहिला. हो हे बघा ना 12 11 गेले 1 राहिला 16 15 1 राहिला हा बरोबर म्हणून वजा 1 करायचं चालतंय. हा हा. हा हे तुम्हाला क्लिक झालं मला क्लिक झालं नाही. ओके छान तुम्ही हुशार आहेत माझ्यापेक्षा. ओके म्हणजे मला काय वाटतं मला खूप व्याप आहे रे सगळा व्याप करून करून हे करायचं असते मला.
म्हणजे मी गेल्या वर्षी शिकवलेलं असते, गेल्या वर्षी शिकवलं की मी याच वर्षी शिकवतो, ते उदाहरण मी वर्षभर बघत नाही. गेल्या वर्षी शिकवलं मग माझ्या लक्षात राहिलं नाही तर मग माझं विसरते बरं का, असं काही नाहीये.